Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 17वा रानपाखरा. रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. कवितेमध्ये एक छोट्या मुलीला रोज तिच्या अंगणामध्ये एक छोटंसं पाखरू येताना दिसतं आणि ते पाखरू बघून तिला असं वाटतं की हे रानपाखरू म्हणजे माझा जवळचा मित्रच आहे. रोज सकाळी न चुकता तो माझ्या अंगणात येतो आणि त्याच्या गोड आवाजात गाणं गाऊन मला झोपेतून उठवतो. शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्नगोजिरी. त्या पाखराचं वर्णन करताना छोटी मुलगी म्हणते, त्या पाखराचं अंग आहे निळसर आणि त्यावर ठिपके ठिपके आहेत. असं वाटतं की जणू त्याला ठिपक्यांची झालरच लावलेली आहे. त्याचे चिमुकले डोळे इतके चमचम करत असतात की जणू त्या डोळ्यांमध्ये 2 रत्नच आहेत की काय असं वाटतं. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. ते पाखरू इतकं छोटंसं आहे. त्याचे पाय अगदी छोटे आहेत, पंख अगदी छोटे आहेत आणि त्याचं शरीर पण अगदी लहान आहे. ते बघून छोट्या मुलीला वाटतं की एवढ्या मोठ्या आकाशातून उडत उडत हे बिचारं पाखरू येतं, ते कसं बरं उडत असेल, दमत नसेल का ते. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर. रोज सकाळी आपल्याला आकाशात सूर्य दिसतो. तो सूर्य डोंगराच्या पाठीमागून वर येतो आणि म्हणून मुलीला वाटतं की डोंगर चढून हा सूर्य जसा वरती येतो तसाच खूप आबाळातून उंचावरून हे छोटंसं पाखरू सुद्धा त्याच्याच बरोबर येतं आणि नुसतं येत नाही तर गोड आवाजात गाणं म्हणत मला उठवायला येतं. तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी, नेशील का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवून पंखावरी. मग मुलगी त्याला विचारते, खरं तर तू असा छान उडत उडत येतोस ना, मला पण वाटतं की असंच मजेत वर उडत जावं. मग काय रे पाखरा, तुझ्या पंखावर बसवून तू मला तुझ्या घरी घेऊन जाशील का. माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला, मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला. मग तुझ्या घरी जेव्हा मी येईन की नाही तेव्हा तुझी आई मला भेटायला येईल आणि सूर्य पण वरच असतो ना आकाशात, तोही मला भेटायला येईल. मग किती मज्जा येईल. तेव्हा हे पाखरा, ए माझ्या मित्रा, मला नक्की तू असं एकदा तरी घेऊनच जा. स्वाध्याय. खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतले शब्द सांगा. शरीर निळसर, डोळे सतेज, पंख चिमुकले, आभाळ अफाट, पाय चिमुकले, देह सानुला, गाणे सुस्वर. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.